BA प्रगत समग्र अर्थशास्त्र टॉपिक क्रमांक 4मध्ये आपण मागील तासापासून युरो चलनाचे अनुकूल परिणाम किंवा फायदे या संदर्भात चर्चा करत होतो. यामध्ये आपण काही अनुकूल फायदे किंवा अनुकूल परिणाम या ठिकाणी पाहिलेत. विशेष करून युरो चलनामुळे युरोपियन देशांच्यामध्ये चांगली स्थिती व्यापाराच्या बाबतीत आर्थिकतेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळेल. या युरो चलनाचे अनुकूल परिणामामध्ये आपण पाहिलं होतं की एकजिन्सी युरोपला मूर्त स्वरूप प्राप्त होईल, एकजिन्सी युरोप तयार होईल. दुसरं होतं युरोपमध्ये आर्थिक आणि व्यापारी क्रांती होईल, हा एक अनुकूल परिणाम, त्याची चर्चा केली. तिसरं तीव्र स्पर्धा होईल त्यांच्यामध्ये, युरोपियन देशामध्ये उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. चौथा परिणाम होता अनुकूल मध्यवर्ती बँकेची निर्मिती होईल, एकसंघ. पाचवा अनुकूल परिणाम होता पर्यायी चलन. सहावा अनुकूल परिणाम होता की त्या युरोपियन देशांची सौदा शक्ती वाढेल, एकत्रित आल्यामुळं मोठी अर्थव्यवस्था अस्तित्वात येईल आणि जागतिक मार्केटवरती ते फायदा मिळवू शकतात. सातवा एक सेवा व वित्तीय क्षेत्राचा विस्तार, विशेषतः पर्यटन क्षेत्रामध्ये फार मोठा बदल होईल. पुढचा फायदा होता बहुराष्ट्रीय महामंडळांना उत्तेजन. युरोमुळे जागतिक बहुराष्ट्रीय महामंडळाला उत्तेजन मिळेल. पुढचा फायदा होता विकसनशील युरोपीय देशातील योगदान वाढेल. आणि इतर परिणाममध्ये आपण पाहिलं होतं की अंतर्गत समाजातील देशातील त्या ठिकाणी होणारं शीतयुद्ध हे कमी होईल, जगामध्ये शांतता होईल, युरोपियन देशांचं एकत्रीकरण बळकट होईल. त्यामुळे त्या युरोपियन देशांच्या आयात निर्यातीला प्रचंड प्रमाणात वाढ होईल. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अल्पकालीन भांडवल बाजाराचा विकास होईल आणि त्यामुळं भांडवलाचं जागतिक पातळीवरती जागतिक बाजारामध्ये स्थलांतरही होऊ शकतं. तसेच अल्पकालीन गुंतवणुकीच्या सुविधा प्राप्त होतील. त्याचबरोबर जागतिक मार्केटमध्ये वित्तीय संस्थांना रोखता आणि द्रव्यता या स्थितीचं त्यांना समायोजन करता येईल आणि त्यामुळं हे सगळे फायदे युरोच्या निर्मितीने अनेक देशांना होणार आहेत. त्याचबरोबर युरोपच्या इतर या अनेक फायद्यांच्या बरोबर आपण पाहिलं की विकसनशील देशांनासुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे, अनेक लाभ होणार आहे. कारण अमेरिकेचं महत्त्व थोड्या प्रमाणात जागतिक मार्केटवरचं कमी होईल, त्यांच्या डॉलरचं महत्त्व कमी होईल आणि या विकसनशील देश या डॉलरवरती त्यांचं जे अवलंबून असण्याचं प्रमाण होतं ते कमी होईल. आणि कळत न कळत या युरो चलनामुळं युरोपियन समुदायामुळं अमेरिकन डॉलरला, अमेरिकेच्या वर्चस्वाला एक प्रकारे त्या ठिकाणी शह बसू शकतो आणि भविष्यात अमेरिकन डॉलरला अगदी पर्यायी चलन म्हणून युरो चलन अस्तित्वात येऊ शकतो किंवा युरो चलन हे जागतिक बाजारपेठेशी जोडले जाईल अशा पद्धतीनं. आणि त्याचा चांगला परिणाम म्हणजे युरोच्या जागतिक मार्केटवरती महत्त्व होईल. असे आपण या युरो चलनाचे काही अनुकूल परिणाम याची चर्चा केली. जसं नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीनं जसं काही अनुकूल परिणाम आहेत त्याचप्रमाणे त्याचे काही दुष्परिणामसुद्धा होणार किंवा त्याचे काही प्रतिकूल परिणाम असणार आहेत किंवा त्याचे काही तोटे असणार आहेत. आणि या अनुकूल प्रतिकूल किंवा तोट्यांची परिणामांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि भारत आणि युरो चलन यांचा काय संबंध आहे याही संदर्भात आज आपण या तासाला चर्चा करणार आहोत. तर प्रतिकूल परिणाम, या युरो चलन मार्केटमध्ये आलं, 11 युरोपियन देशांनी एकत्रित येऊन हे चलन बाजारपेठेमध्ये आणलं आणि हे मार्केटमध्ये आल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात अगदी स्फोटक पद्धतीने ते वाढलं. त्याचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलं. ते मार्केटमध्ये त्याने वर्चस्व निर्माण, फार जलद वर्चस्व निर्माण केलं आणि त्यामुळं स्वतः या अर्थव्यवस्थांना मग स्वतःची धोरणं राबवताना त्यांच्यातमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची स्थिती निर्माण व्हायला लागली.
ती अर्थव्यवस्था गडबडलेल्या स्थितीमध्ये झाल्या, गोंधळलेल्या स्थिती झाल्या की इतक्या फास्ट वाढलं आणि पुढं काय करायचं, कशा पद्धतीचं नियोजन करायचं, कशा पद्धतीची धोरणं वापरायची, जागतिक मार्केटवरती त्याचा काय परिणाम होईल आणि जागतिक मार्केट आपल्या हातात घेण्यासाठी काय करता येईल, अशा अनेक धोरणांच्या बाबतीत या देशातली अर्थव्यवस्था ह्या युरो चलनाच्या अतिशय जलद गतीच्या विकासामुळं या अर्थव्यवस्था गडबडलेल्यासारख्या, गोंधळलेल्यासारख्या, संदिग्ध अवस्थेत सापडल्यासारख्या आपल्याला पाहायला मिळतात. हा याचा एक प्रतिकूल परिणाम नकळत किंवा त्याचा तोटा त्या ठिकाणी दिसून येऊ लागला. दुसरा या ठिकाणी आहे की युरो डॉलरच्या सट्ट्यातील भांडवल व्यवहारामुळे वित्तीय अडथळा निर्माण व्हायला लागला. कारण ज्या ठिकाणी भांडवलाची गरज आहे त्या ठिकाणी सट्टेबाजी तयार व्हायला लागली. जो स्टॉक करून ठेवला होता त्याच्यामध्ये काही वित्तीय अडचणी निर्माण व्हायला लागल्या. ते भांडवल कशा पद्धतीनं वळवायचं, ते विकसनशील देशांना द्यायचं की विकसित देशांना द्यायचं, या अनेक गोष्टींच्यामध्ये त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले आणि त्याचा संपूर्ण परिणाम आंतरराष्ट्रीय वित्तीय पद्धतीवर झाला. जी काही युरो डॉलरची जी काही आंतरराष्ट्रीय वित्तीय पद्धती होती किंवा संपूर्ण जागतिक मार्केट होतं, त्या जागतिक मार्केटवरती, त्या वित्तीय प्रणालीवरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच जो काही सट्टेबाजी तयार व्हायला लागली त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगसुद्धा होण्याची स्थिती निर्माण झाली आणि मग याबाबत कोणती धोरणं राबवावीत, कशा पद्धतीचं नियोजन करावं, काय करता येईल या संदर्भात या संपूर्ण पद्धतीवरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मिल्टन फ्रीडमन या शिकागो प्रणालीतील अमेरिकन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञानं आपलं मत या संदर्भात मांडलं की या युरो डॉलर जो जलद गतीनं वाढला, त्याचा जो विस्तार झाला, जागतिक मार्केटवरती त्याचं वर्चस्व निर्माण झालं, त्या संदर्भात या मिल्टन फ्रीडमनने काही विचार मांडले की त्यानं सांगितले की युरो डॉलर बाजारामुळे जगातील पैशाच्या पुरवठ्यात निश्चितच वाढ होईल आणि वाढ झालेली आहे. कारण युरो डॉलर इतकं सहज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चलन उपलब्ध झालं आणि या मोठ्या प्रमाणात चलन उपलब्ध झाल्यामुळं परत ते डॉलरला थोडं स्पर्धक असल्यामुळं आणि जगातल्या अनेक विकसित देशांना ते सहज मिळत गेलं आणि त्यामुळं या युरो चलनाचं युरो चलनामुळं पैशाच्या पुरवठ्यात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळं जागतिक किंमत पातळीसुद्धा डॉलरच्या तुलनेत डॉलरच्या सममूल्यात वाढलेली दिसून आली. अशा पद्धतीचा विचार या मिल्टन फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञाने व्यक्त केला आणि त्यामुळं अशी स्थिती ही फक्त युरो डॉलरपूर्वी अस्तित्वात नव्हती किंवा युरो डॉलरच्या बाजाराअभावी अशी स्थिती निर्माण झाली नसती. हा एक त्याचा प्रतिकूल परिणाम किंवा अनुकूलसुद्धा परिणाम म्हणता येईल की मोठ्या प्रमाणात चलन अस्तित्वात आलं, चलनाचा पुरवठा वाढला जागतिक बाजारामध्ये आणि डॉलरच्या समकिमतीमध्ये अस्तित्वात आलं आणि हे सगळं युरो चलन नसतं तर ते शक्य झालं नसतं. आणि तसेच युरो डॉलर बाजाराचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलं आणि या युरो बाजाराच्या महत्त्वामुळं या व्यवसायाचं जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकत्रित वाढीसाठी याच्या मर्यादा निर्माण झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण युरो हे 11 युरोपियन देशांच्याच दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व वाढत गेलं आणि मग वाढतं महत्त्व जागतिकीकरणामध्ये आलं, अनेक व्यवसायांचं महत्त्व वाढत गेलं. पण या व्यवसायांचे महत्त्व वाढत असताना आणि अमेरिकन डॉलरचं एका बाजूला महत्त्व वाढत असताना संपूर्ण जगाची एकच अर्थव्यवस्था कशी करता येईल आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था किंवा जगातल्या अनेक विकसित विकसनशील आणि विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशी पद्धतीनं भरभराट होईल यांच्या वाढीवरती मात्र या युरो चलनाच्या एक वाढीमुळं, युरो डॉलरच्या वर्चस्वामुळं, युरो डॉलरचा पुरवठा वाढल्यामुळं याच्या मर्यादा निर्माण झाल्या. एकत्रित अर्थव्यवस्थेच्या वाढीवरती मर्यादा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं या युरोचे जसे काही चांगले अनुकूल परिणाम होते तसे काही प्रतिकूल परिणामसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. थोडक्यात त्याची चर्चा केलेली आहे. आपण पुढच्या तासाला युरो चलन आणि भारत या संदर्भात चर्चा करणार आहोत. युरो आणि त्याच्या भारतावरती काय परिणाम होणार आहेत, भारतीय अर्थव्यवस्था, रुपया
आणि युरो यांचे विनिमय व्यवहार दर कसे असणार आहेत आणि त्याच्या अर्थव्यवस्थेवरती कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत याही संदर्भात आपण या ठिकाणी पुढच्या तासाला चर्चा करणार आहोत. अशा पद्धतीनं आज आपण दोन्ही लेक्चरमध्ये एक युरोचे काही अनुकूल परिणाम किंवा फायदे यांची सविस्तर चर्चा केली आणि त्याची दुसरी बाजू विचारात घेत असताना या युरो चलनाचे काही दोष होते, त्या दोष संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा केली. आणि आपण पुढल्या तासाला युरो आणि भारत यांचे कसे संबंध आहेत, युरो डॉलर आणि भारतीय अर्थव्यवस्था यांचे सहसंबंध कसे असणार आहेत, त्याचे काही चांगले परिणाम किंवा वाईट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेतील होणार काय या संदर्भात आपण पुढच्या तासाला चर्चा करू. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू.